विनंती असेल पुरंदर 11 तर कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन आपला अतिरिक्त 13वा प्रतिनिधी पोहोचवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. चला कुंभारगाव असोसिएशन आपला अतिरिक्त प्रतिनिधी पाठवा समालोचन कक्षामध्ये. तर ओपनिंग फलंदाज जोडी आपल्याला कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन या संघाकडून पाहायला मिळते. राजू कळंत्रे आणि त्यांच्या जोडीला श्रीकांत निवडून अगदी पाहिलं गेलं तर नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. अगदी पाहिलं गेलं एक वाडी एक संघ या आपण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये वारंवार पाहत आलोय. प्रत्येक स्पर्धेतील चॅम्पियन ठरलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी करताना. त्याच्या जोडीला राजू कंक देखील तेवढाच मोठा ताकदवान फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पुरंदर 11 या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन या संघाला. आणि ओपनिंग फलंदाज जोडीमध्ये आपल्याला हे दोन मोठे फलंदाज पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला राजू कंक तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला श्रीकांत निवडून डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय. तर आपण पाहतो कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचे मारुती चव्हाण आबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपल्या या असोसिएशनच्या संघाला आज प्रतिसाद देण्यासाठी उपस्थित आहेत. चला पुरंदर 11 वेळ घेऊ नका. पहिला स्ट्रायकरचं आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज येताना पाहायला मिळेल ओमकार. अगदीच गतिशील गोलंदाजी टाकण्यासाठी ओळखलं जातं ओमकारला. कशा पद्धतीने गोलंदाजी करतो पाहणं महत्वाचं असेल कारण समोर उभे आहेत राजू कळंत्रे. चला सामना 4 षटकांचाच असेल. पंच सुरू करण्यासाठी करा इशारा. पहिलं षटक घेऊन हाताळण्यासाठी आपण पाहतो दीपक. पहिल्या चेंडूवर अगदी पाहिलं गेलं तर एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील धावला गेलाय. शॉर्ट लेनचा चेंडू होता लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. त्याच्यावरती 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी श्रीगणेशा केला जातोय धावसंख्येचा. शॉर्ट लेनचा चेंडू अगदी पाहिलं गेलं तर सातत्याने हाताळले गेलेत. पहिल्या इनिंगमध्ये देखील या इनिंगचा पहिला चेंडू देखील शॉर्ट लेनचा हाताळला गेला दीपकच्या माध्यमातून. अगदीच पाहिलं गेलं तर या चेंडू वरती खेळ करण्यासाठी प्रवृत्त केला जातो पाठच्या साईडला. आणि पाठच्या साईडला अगदी पाहिलं गेलं डिक्लेअर झोन आहे मैदानाचा. अगदीच हे हेरून मात्र गोलंदाजी केली जाते गोलंदाजांकडून वारंवार. कारण एखाद दुसरी धाव आली तरी तो एवढा मोठा फरक पडणार नाहीये. यावेळेस गुडलेंथवरचा चेंडू पडला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवताना पाहायला मिळतोय. प्ले अँड मिस. बॅट बॉलशी काहीच संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी दीपक कडून. आणि अगदी पाहिलं गेलं प्रत्येक चेंडूवरती पाण्याने मात्र चेंडू धुतला जातो. ग्रीप करणं थोडंसं डिफिकल्ट होतंय. अगदी मैदानावरती थोडासा चिखल झालेला पाहायला मिळतो आपल्याला सर्वत्र. यावेळेस आउट फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न अपील केली गेली. पंचांचा बोट वरती. यस अपील स्वीकारली जाते. अगदीच हलकीशी बॅटची कडा आणि मात्र फलंदाज होते बाद. परतावं लागेल गोलंदाजच करावं लागेल कौतुक. राजू अगदी पाहिलं गेलं ज्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या
आमचे साथीच अगदी पाहिलं गेलं गुणलेखक म्हणून जोडलेले नितीन मोठे फॅन आहेत त्यांचे. अगदी खूप चांगले फलंदाज आहेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली होती, परंतु सुरुवात मात्र थोडीशी निराशाजनक झाली. नवीन फलंदाज आता त्यांच्या जागी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय किरण मोरे. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, सुरुवात केली आहे. अगदीच पाहिलं गेलं तर नेस्तनाबूत करताना सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील चेंडू पडतोय, विसावतोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. नवीन आलेला फलंदाज अमित अगदी चेंडूकडे पाहत राहतोय, कारण ज्या पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत त्याच्यावरती उत्तर मात्र फलंदाजाकडे नाहीये. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अभ्यास केला गेलाय क्रीडांगणाचा. अगदीच जरी फटका खेळला गेला तरी तो आपण पाहायला गेलं तर घोषंकित रिजन मध्ये जाताना पाहायला मिळेल. यावेळेला पीच चेंडू थोडीशी चुकी आणि मात्र त्याचा फायदा उचलला जातोय. ताकद दाखवली जाते अमित कडून, मात्र सुरुवात केली जाते आक्रमणाला. पहिला षटकार या इनिंग मधला. अमितच्या बॅट मधून धावा येत आहेत पूर्ण 6, किरणच्या बॅट मधून आणि धाव फलक पोहोचलेला पाहायला मिळतोय 8 या आकड्यावरती. यावेळेस देखील अगदी क्षेत्ररक्षक आहे तैनात तिथं, चांगलं स्टॉप केला गेला चेंडू. गौरव वागताला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथं लॉंगॉनला होता, अगदी चेंडूपर्यंत धावून गेला, कारण थांबला असतं तर मात्र अगदी पाहिलं गेला हवा काय बाहेर अडवता नसता आला. हे जाणून मात्र चेंडूवरती स्वतःला झोकून गेला, स्टॉप केला गेला आणि संघासाठी पाहिलं गेलं 3 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरवतोय. तर याच सोबत आपण पाहिलं गेलं ओव्हर समाप्तीचा इशारा तर पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 9 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मोठी विकेट राजूच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आलेला आपण पाहिलं गेलं तर एक फटका मोठा आला किरणच्या बॅटमधून आणि धावफलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. तर दुसरे षटक हाताळण्यासाठी लगेचच चला आमंत्रित करा, वेळ घेऊ नका. ओमकार येतोय दुसरे षटक हाताळण्यासाठी आणि श्रीकांत अगदी पाहिलं गेलं तर आलाय, परंतु अजूनही नॉन स्ट्राईक एंडला. त्याची फलंदाजी देखील पाहायची आहे, तर स्ट्राईक एंडला येणं महत्वाचं असेल त्याचं देखील. किरणच्या माध्यमातून देखील चांगली खेळी होते आतापर्यंत. आपण पाहिलं गेलं तर 3 चेंडूचा सामना केलाय, 7 धावांपर्यंत आहे वैयक्तिक. ओमकार आपण पाहतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिला चेंडू करेल आपल्या या स्पेल मधला. ओहो, काय गोलंदाजी हाताळली जाते, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला गेलाय. प्रत्येक जण येतोय रणनीतीवरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गुड लेंथवरती चेंडू स्पॉट होत आहेत, थोडेसे वाईडिश ठेवले जात आहेत, जेणेकरून फलंदाजाला अगदी पाहिलं गेलं स्वतःहून रीच करावी लागेल. अगदी जागेवरून खेळत असताना जसं आपण पाहिलं गेलं राजू जाळ्यामध्ये सापडला, तसं सापडण्याची मात्र तिथं संधी निर्माण होताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील काय गोलंदाजी, सुमार गोलंदाजी केली जाते. अगदी सर्रासपणे मात्र जे धडे गिरवले ते प्रॅक्टिस केली गेली आहे त्याचं मात्र इथं आपण पाहिलं गेलं सातत्यानं प्रदर्शन केलं जाते गोलंदाजांकडून. लगातार 2 डॉट चेंडू, 2 बिंदी चेंडू नक्कीच आता मात्र दडपणात असेल. या प्रकारचे ज्यावेळेला चेंडू येतात त्यावेळेला दबाव बनवतात आणि चुकीचा फटका खेळण्याला मात्र प्रवृत्त करत असतात. यावेळेस अगदी पाहिलं गेलं तर स्टेप आउट झाला, परंतु मानसिकतेबरोबर यावेळेला खेळला गेला. अगदी चेंडू त्याच टप्प्यावरती केला, फक्त गतीमध्ये बदल. गती पूर्णपणे काढून घेतली गेली आणि चेंडू सरळ विसावताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लगातार 3 डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 चेंडूवरती कसा खेळ राहील कौतुक करावं लागेल आतापर्यंत ज्या पद्धतीने चेंडू हाताळले ओमकारनी. यावेळेस देखील चेंडू पडला आणि कॅच आउट. मी जसं म्हटलं होतं की चेंडू वारंवार थोडेसे दूर ठेवले जातात का, तर जागेवरतून ज्यावेळेला ट्राय होईल त्यावेळेला बॅटची कडा लागण्याची संधी निर्माण होईल आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. यावेळेस बॅटची थिक एज आणि पंचांचं बोट वरती आणि आता मात्र मैदानामध्ये येतोय मिथून. अगदीच खूप मोठा नाव आहे कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये. ज्यावेळी मोठ्या स्पर्धा होतात तिथे मात्र आपल्याला बेस्ट फलंदाज म्हणून पाहायला मिळत असतो हा खेळाडू. आता मात्र मिथून इथून पुढे कसा खेळ खेळतो हे पाहणं महत्वाचं आहे.
इथून पुढे मिथुनला स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल, कारण संघ अडखळलाय. क्रिकेट अगदी पाहिलं गेलं कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचा हा संघ जो आहे अगदी 9 या धावसंख्येवरती अजूनही आपण पाहिलं गेलं स्थिरावलेली आहे धावसंख्या. आणि 4 चेंडू कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला ओमकार. अगदी पाहिलं गेलं 4 चेंडू हाताळलेत, एकही धाव दिली गेली नाहीये. एक महत्वाची विकेट पिक केली गेली, माघारी धाडलं गेलं फलंदाजाला. 2 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. आता मिथुन कशा पद्धतीने खेळ करतोय. पहिला चेंडू यावेळेला पंचांचं इशारा येतोय वाईडचा. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. या षटकामध्ये एक धाव येते, ती देखील अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. अगदी बॅट ज्या पद्धतीने अगदी पाहिलं गेलं आदळली जाते मैदानामध्ये, आवाज बाहेर येतोय, त्या पद्धतीने मात्र चेंडू देखील कलेक्ट करणं महत्वाचं असेल. चेंडू कनेक्ट केला जातोय, मिडअपच्या दिशेने मारलेला हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात, झेल केला जाईल कंप्लीट. आल्या आल्या मात्र इथून मिथुनला धाडलं जातंय परत. धावफलक 10 या आकड्यावरती. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटची गळती आणि इथं मात्र खेळ बिघडलेला पाहायला मिळतोय, अखडलेला पाहायला मिळतोय, अडखळलेला पाहायला मिळतोय कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन संघाचा. कौतुक करावं लागेल. 5 चेंडू हाताळले गेले. तर अगदी हे मेडन ओव्हर होते की काय, अगदी पाहिलं गेलं तर अपडेटेड रूलनुसार अतिरिक्त धाव मात्र जोडल्या जात नाहीत. मिडन ओव्हरच ठरते ती. ज्यावेळेला बॅटने धाव येईल त्यावेळेला मात्र ती धाव जोडली जाते. पाहूया ही करामत करणार का ओमकार या स्पर्धेदरम्यान. 2 विकेट त्याच्या नावावरती येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर आणि अवनं हॅट्रिक देखील आहे, हॅट्रिकची संधी देखील आहे ओमकार जवळ. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक करणार का आधारस्तंभ चषक गोपीदादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुरू असलेली ही स्पर्धा. लोअर फुलटॉस चेंडू जातोय घोषांकित रिजन मध्ये एका धावासाठी. धन्यवाद पंच. आणि याच सोबत ओव्हर संपेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 11-11 एकावरती 1 या आकड्यावरती. 2 गडी बाद 11 ही धावसंख्या. महत्वाचे विकेट परतीला गेलेले आपल्याला पाहायला मिळाले, माफ करा 3 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये राजू आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये किरण आणि मिथुन ही अगदी पाहिलं गेलं तर 2 फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळाले. आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 2 षटकांच्या अखेरीस 11. अजून 2 षटकांचा खेळ बाकी असेल. यावेळेस चांगली बाब म्हणजे ओपनिंग फलंदाज असलेला श्रीकांत ज्याच्याकडून अपेक्षा आहेत तो मात्र आता क्रीजवरती आहे, स्ट्राईकवरती आहे. अजूनही 1 चेंडू खेळलेला नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. आता मात्र जबाबदारी आहे त्याच्यावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय तो श्रीधर. श्रीधर तिसरं षटक हाताळण्यासाठी अगदी पाहिलं गेलं कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन संघ कुठेतरी अडखळलाय. त्या अडखळलेल्या संघाला मात्र पुढे नेण्याची जबाबदारी आता श्रीकांत वरती आहे. यावेळेला देखील खेळून काढलं जात आहे. गुड लेंथवरती स्पॉट झाला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतंय. फलंदाज बॅट फिरवतोय परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेस बॅट फिरवले, चेंडू कनेक्ट झालाय. आणि रणनीती देखील अगदी पाहिलं गेलं प्रत्येक गोलंदाजाची आपण पाहिलं गेलं तर अंगावरती चेंडू केले जात आहेत जेणेकरून जरी चेंडू खेळून काढला तरी तो मात्र घोषांकित रिजनमध्ये जावा. यावेळेला खेळून काढले, 2 क्षेत्ररक्षकांना भेदले, चेंडू जात आरपार सीमा पार 6 धावांसाठी. अगदी पाहिलं गेलं तर दुष्काळ पडलाय धाव संख्येचा, धावांचा तो थोडासा मिटवताना आपल्याला पाहायला मिळतोय हा श्रीकांत.
या 6 धावांनी धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 18 या आकड्यावरती. यावेळेस शॉर्टरनचा चेंडू अगदी उसळी अपेक्षित होती, परंतु बम केला गेला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी नकार दिला गेला आणि योग्य असा हा नकार आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा जर मानस आखला असता तर मात्र धावचीच संधी निर्माण झाली असती. हे जाणून मात्र श्रीकांतकडून नकार दिला गेला आणि योग्य नकार. एक धाव येताना पाहायला मिळते स्कोअर कार्डवरती. श्रीधर देखील चांगली गोलंदाजी आखताना पाहायला मिळतं. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले तर 8 ही धावसंख्या आपल्याला येताना पाहायला मिळते त्याच्या गोलंदाजीवरती. क्षेत्ररक्षण आता बदललं जातंय. लेफ्ट आर्म राईट आर्म हे बॅटरचं कॉम्बिनेशन थोडंसं अगदी पाहिलं गेलं डोकेदुखी ठरत असताना क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार होणारा बदल. यावरचा पिच चेंडू टाइम करता आला नाही सरळ यष्टीरक्षकाकडे. गतीमध्ये मात्र हे यावेळेस अगदी पहिले 4 चेंडू मात्र अगदी पाहिले गेले तर मंद गतीचे हाताळले गेले. यावेळेस मात्र गती वाढवली गेली. जसं पाहिलं गेलं राईट आर्म फलंदाज आलाय पुढे, तसं मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, गती वाढवली आणि ओव्हर द पिच चेंडू हाताळला गेला होता हा. यावेळेस देखील बॅटची कळ आणि चेंडू गेलाय घोषांकित रिजनमध्ये. एका धावेसाठी धावफलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 20 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू कितीचं टार्गेट सेट करणार पुरंदर 11 या संघासमोर कुंभारगाव हा संघ हे पाहणं महत्वाचं. चला वेळ करू घेऊ नका. पुरंदर 11 लगेच आमंत्रित करा 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला. धावफलक 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या क्रेस. चला वेळ घेऊ नका. पुरंदर संघ 4थं षटक हाताळण्यासाठी लगेचच आमंत्रित करा. तर या स्ट्राईक एंडवरती असेल श्रीकांत आणि जास्तीत जास्त चेंडू आता श्रीकांतला खेळावे लागतील. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवावं लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. कमीत कमी 3 मोठे फटके अपेक्षित असतील. अगदी पाहिलं गेलं तर फायटिंग स्कोअरपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रभात येताना पाहायला मिळतोय 4थं षटक हाताळण्यासाठी पुरंदर 11 या संघाकडून. अगदी पाहिलं गेलं तर शॉर्ट लेग सेलिम मिडॉन देखील आणली गेली. यावेळेस दिशा भरकटलेली पाहायला मिळते. अतिरिक्त धाव दिली जाते. संजीवनी देणारी ही धाव आहे. या अतिरिक्त येणारा धावा मात्र कुठेतरी थोडंसं अगदी पाहिलं गेलं तर थेंब थेंब वाढवता येतं धावसंख्येचा कुंभारगाव या संघासाठी. प्रभात पुढचा चेंडू घेऊन यावेळेस ओव्हर चेंडूचा मारा जातोय घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. धावफलक 22 या आकड्यावरती पोहोचलेलं आमचे गुणलेखक नितीन सर देखील चांगलं कार्य करताना आमच्या सोबत पाहायला मिळत आहेत. तर ही स्पर्धा संपूर्णपणे आज आणि उद्या दाखवली जातील लाईव्ह सातारा स्पोर्ट्स या वाहिनीवरती. नक्कीच आपण पाहतोय सर्व करण कदम आमच्या जोडीला आज पाहायला मिळत आहेत. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून अचूक प्रदर्शन केलं जातं आणि त्यांचे सबस्क्रायबर्स देखील अगदी पाहिलं गेले 19,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि त्यांची गणती देखील वाढत चालली आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच 50,000 त्यांचं ध्येय आहे. आणि सातारा स्पोर्ट्सच्या वाहिनीचे ज्यावेळेस 50K 50,000 सबस्क्रायबर होतील त्यावेळेला मात्र सर्वांना मेजवानी असेल असं मात्र त्यांच्याकडून जाहीर केलं जाते. जरा लगेचच त्वरा करा आणि 50,000 पोहोचवा सबस्क्रायबर्स लिस्ट. यावेळेस देखील वाईड या अतिरिक्त धावांवरती कंट्रोल ठेवावा लागेल, ब्रेक लावावा लागेल कारण पुढे गोलंदाजीची धार देखील तितकीच चांगली आहे. श्रीकांत निवडून असतील, आबा असतील,
यावेळेस ओव्हर द पिच चेंडू ताकद दाखवली आहे. जसा बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला, आवाज आला, तो आवाज सांगून गेला. याच्यावरती कोरल्या गेल्या धावा 6-6-6. आणि श्रीकांतला ज्या फलंदाजीसाठी ओळखलं जातं, बॅकबोन म्हणून ओळखलं जातं कुंभारगाव या संघाचा, ते मात्र कार्य पूर्ण करतोय. पहिल्या 2 षटकामध्ये स्वतःवरती अगदी पाहिलं गेलं तर नॉन स्ट्राईक एंडवरती उभं राहून खेळ पाहण्याची वेळ आली, परंतु आता मात्र गोलंदाजांचा खेळ करणार. या 6 धावांनी धावफलक उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळालं 29-29 या आकड्यावरती. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा अगदी पाहायला गेलं तर आयकॉन देखील आहे हा खेळाडू. प्रत्येक लीग जी पाटण तालुक्यातली खेळली जाते तिथं मात्र याचं नाव पाहायला मिळतंच. कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचा देखील अगदी पाहिलं गेलं तर आयकॉन खेळाडू आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू, चुकीचा मारा आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलला जातो. यस, पंचांकडून येते 6 धावांचा इशारा. इन रो लगातार दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण, 2 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र टाळ्या वाजवल्या जात आहेत, थोडीशी आनंदाची लहर, दिलासा मात्र आता कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनच्या अगदी पाहायला गेलं तर डगआउट मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पोहोचतोय 35 या आकड्यावरती. दोन लगातार षटकार येताना आपल्या पाहायला येतं. यावेळेस देखील वरती चेंडू आहे अगदी पंचांकडून 6चा इशारा. आजच्या दिवसात अगदी पाहिलं गेलं तर सर्वात लांब लचक फटका याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. षटकारांचे अगदी पाहिलं गेलं तर हॅट्रिक देखील कंप्लीट होते. इन रो 3 षटकार येताना पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर 3 षटकांच्या नंतर स्कोर 20 या धावसंख्येवरती होता. 4थं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि धावफलक आपल्याला 41-41 या आकड्यापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय. वा, काय गोलंदाजी चालली आहे, काय या फलंदाजाचं नाव मोठं आहे हे दाखवताना पाहायला मिळतं. हा फलंदाज ज्या वेळेस संघ अडखळतो, ज्या वेळेस संघ अडचणीत असतो, त्या वेळेस मात्र एकच उत्तर ब्रह्मास्त्र म्हणून या समोर येतं संघासमोर, ते म्हणजे श्रीकांत. अगदी तारणहार ठरला आजच्या दिवशी. अगदी संत झालेली, स्टॉप झालेली धावसंख्या मात्र 41 आकड्यापर्यंत आतापर्यंत पोहोचवली. आता मात्र गोलंदाज असेल थोडासा दडपणात. इन रो 3 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाले, तर परंतु ज्या वेळी आपल्यावरती आक्रमण होत असतं त्यावेळेला आपल्या जवळ प्रत्युत्तर करण्याची ताकद असावी लागते, तो खरा गोलंदाज. अशा अगदी पाहायला गेलं तर अडचणीत सापडला तर संघ. यावेळेला चुकीचा मारा, फुलटॉस चेंडू, 9चा इशारा येतोय आणि यावेळेस 9+1 अशी घोषांकित क्षेत्रातली धाव येताना 2 धावा जॉईन होतील धावफलकावरती. 9चा केला जातो इशारा. हात खुले करण्याची संधी, दबाव गोलंदाजावरचा आपल्याला जाणवताना पाहायला मिळतोय. नक्कीच प्रभात कुठेतरी या प्रभातवरती आघात होत आहेत आणि त्या आघातांवरती मात्र त्याला उत्तर सापडता येत नाहीये. यावेळेस मात्र चांगलं पुनरागमन. अगदी पाहिलं गेलं तर 3 मोठे फटके, 1 नो आणि हात खुले करण्याची संधी. त्यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी. पंच 1 धाव आहे ना घोषांकित रिजन मधली. यस, वनडीच्या स्वरूपातली 1 धाव मात्र जोडली जाईल धावफलकावरती. तर आपण पाहतोय तसेच
पाटण तालुक्यातलं एक मोठं नाव खेळाडूचं अमर बोरगे त्यांचा जो वाढदिवस कर्णधार आहेत त्यांचा आज वाढदिवस, त्यांनाही वाढदिवसानिमित्त अनंत अनंत शुभेच्छा. यावेळेस चुकते धावचित होताना पाहायला मिळेल. फलंदाज रवी बाद होतो या शेवटच्या चेंडूवरती आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 45 आणि टार्गेट सेट केलं जाईल तो म्हणजे 45 या धावसंख्येचा. 24 चेंडू 45 धावांचा टार्गेट सेट केलं जाते. तसंच आपण पाहतोय पाटण तालुक्याचा बुलंद आवाज उगवता समालोचक तेजस सर यांचं इथं शुभ आगमन होतंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. 24 चेंडू 45 धावांचा टार्गेट मात्र सेट केलं गेलं पुरंदर 11 या संघासमोर. चेंडू आणि 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलं पुरंदर 11 संघासमोर. चला वेळ घेऊ नका, कुंभारगाव असोसिएशन संघ लगेच उतरा मैदानामध्ये. चला वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण पांगून या कुंभारगाव संघ आपण पाहिलं गेलं तर टार्गेट सेट केलं गेले 45 या धावसंख्येवर. त्याच्यामध्ये तब्बल 28 धावा अगदी पाहिलं गेलं तर त्या फक्त श्रीकांतच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर इनरो 3 षटकार देखील पाहायला मिळाले. 4 षटकार त्याच्या बॅटमधून शेवटच्या अगदी ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाले आणि धावसंख्या कुठेतरी अडखळली ती मात्र सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवली गेली. आता 24 चेंडूमध्ये 25 धावा रोखायच्या आहेत. गोलंदाज ती किमया करणार का? गोलंदाज भूमिकेमध्ये आपल्याला श्रीकांत पाहायला मिळेल, किशोर पाहायला मिळेल, मारुती चव्हाण आबा देखील आहे. तर कोणावरती दिली जाईल जबाबदारी पहिल्या षटकाची? सूरज देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतो, तेच तर्रार आक्रमक गोलंदाज आहे तो देखील. तर पुरंदर 11 या संघाकडे फलंदाजाची मात्र मोठी तगडी फौज आपल्याला पाहायला मिळेल. आणि फलंदाजी जोडी 45 धावांचं आव्हान पार करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते गौरव आणि त्याच्या जोडीला श्रीधर आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव अगदी पाहायला गेलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव, तसंच नवी मुंबईच्या पटलावरती देखील आपल्या नावाची मोहर सोडली गेली गौरवनी.
तोच गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर TDPL ठरला होता ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. अगदी ग्रामीण खेळाडूंमधलं एक मोठं नाव आहे. अगदी पाहिलं गेलं तर ग्रामीण विभागातून क्रिकेटची सुरुवात केली गेली आणि आता मात्र शहरी क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची मोहर उमटवणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पाहायला गेलं नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या नावाची मोहर सोडली या फलंदाजांनी. आता मात्र आपल्या संघाला 45 धावांची गरज असताना कशा पद्धतीने चला पहिला चेंडू हाताला जाईल. फुलटॉस स्पर्धा चेंडू ऑफसाइड रिजन मध्ये फ्लिक शॉट खेळला गेला. चेंडू जाते 6 धावांसाठी. अगदी सहजतेने नजाकतेने अगदी आपल्या ताटातून घास घेऊन तोंडामध्ये टाकावत असा अलगद मात्र फटका ऑफसाइड रिजन मध्ये खेळला गेला. अगदी लहान मुलाला फुलटॉस चेंडू टाकावत असा हा चेंडू आणि त्याला मात्र त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं गेलं. एक मोठं नाव क्रिकेट मधलं आणि त्याचं मात्र प्रात्यक्षिक देताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीचे असे खराब चेंडू खेळाल तर ते मात्र आपल्याला सीमापार पाहायला मिळतील. सूरज आपल्याला पाहायला मिळतो नवीन उभारता सितारा आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधला. हा देखील खेळाडू वय कमी आहे, अनुभव थोडा कमी आहे, परंतु तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. आज पहिलं षटक हाताळतो आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या. त्यानंतर काय गोलंदाजी केली गेली आहे. अगदी पाहिलं गेलं तर मोठा विकेट, महत्वाचा विकेट OUT आउट डगआउटच्या दिशेने पाठवला जातोय. गती आणि योग्य असं टायमिंग वरती अगदी पाहिलं गेलं तर प्रॉपर पिचिंग ज्याला म्हटलं जातं आणि यष्ट्यांच्या पाठी यष्टिरक्षकाचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. शॉर्ट किपिंग करत असताना एवढा गतिशील झेल कंप्लीट करणं सोपं नसतं आणि ते अवघड वाटणार काम अगदी सहजतेनं पार पाडलं गेलंय. आणि जी महत्वाची विकेट होती ती मात्र आपल्या नावे केली गेली. पहिला चेंडू नक्कीच चुकीचा मारा केला, त्याच्यावरती मोठा फटका. लगेचच दुसऱ्या चेंडूवरती त्याच गड्याला बाद केलं गेलंय ज्या गड्याकडून अपेक्षा होत्या, ज्याचे मोठं नाव नवी मुंबई प्रीमियर लीग असेल, ठाणा असेल, कराड ग्रामीण विभाग असेल, सर्वत्र ज्याचं नाव त्याला मात्र बाद केला गेलाय. अगदी वारंवार पाहिलं गेलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये वारंवार ही विकेट मात्र अगदी लक्षात ठेवण्यासारखी. अगदी पाहिलं गेलं आजच्या दिवसामध्ये कोंबरगावच्या प्रत्येक खेळाडूच्या स्टेटसवरती ही विकेट दिसायला हवी, कारण ज्या पद्धतीने गोलंदाज आहे येणाऱ्या काळामध्ये सूरज मात्र नक्कीच कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन साठी सूर्यासारखा तळपत राहील. त्याची किरण मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला आगोगताना पाहायला मिळतील. महत्वाची विकेट यावेळेला परतीला जाताना पाहायला मिळाली. गौरवच्या माध्यमातून नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघामधून ज्या वेळेस स्पर्धा होत असतात त्या वेळेस देखील आपण बेस्ट बॉलर मध्ये याची गणती होताना पाहायला मिळाली आहे. आज मात्र संधी मिळाली मोठ्या क्रिकेटमध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये आणि त्या संधीचं मात्र इथं सोनं करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन आता नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू पुन्हा एकदा. काय गोलंदाजी केली जाते, तिखट गोलंदाजीचा मारा. यष्ट्यांच्या पाठी असले यष्टी रक्षकाला मात्र कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं यावेळेस यॉर्कर लेनचा पुन्हा एकदा खोदून काढलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक आपल्याला पुढे सरसावताना पाहायला मिळतोय 7 या आकड्यावरती. यावेळेस देखील गती ज्या खेळाडूची अगदी पाहिलं गेलं तर खूप आहे या गोलंदाजाकडे गती आणि त्या गतीचा आणि गतीसोबत प्रॉपर पिचिंग आहे. अगदी पाहिलं गेलं ज्या वेळी गतिशील गोलंदाजी होत असते त्यावेळेला मात्र लेंथ कुठेतरी बिघडते, परंतु प्रॉपर लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती अगदी कार्यक्रम केला जातोय. फलंदाजांना अगदी हा नवीन खेळाडू, युवा खेळाडू मात्र घाम पडताना अनुभवी आहे तो फलंदाज, त्या फलंदाजांना मात्र प्रश्न विचारले जातात, तिखट मारा केला जातोय.
अगदी बांधून ठेवलं जातं. एका एका धावेसाठी तारेवरची कसरत करावी लागते इथे या फलंदाजांना. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने सूरज गोलंदाजी आखतोय. जी सुरुवात हवी होती कुंभारगाव असोसिएशनला, अगदी पाहिलं गेलं तर 45 धावांचं माफक आव्हान आहे आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित होती गोलंदाजी सुरुवात करून दिली आहे आता सूरजने. ही सुरुवात झाली तसा अंत देखील गोड करायचा असेल तर बाकी खेळाडूंना देखील बाकी गोलंदाजांना देखील या पद्धतीने मात्र गोलंदाजी आखावी लागेल. यावेळेस वाईडचा इशारा येतोय. वाईड +1 अशा 2 धावा जोडल्या जातील धाव फलकावरती. या अतिरिक्त धावांवरती ब्रेक ठेवावा लागेल, अंकुश ठेवावा लागेल, हे देखील लक्षात ठेवावं लागेल. कारण अगदी धावसंख्या आहे ती अगदी माफक आहे. अगदी 10च्या सरासरीने धावफलक पुढे जात राहिला तरी अगदी शेवटच्या क्षणी पाहिलं गेलं तर फलंदाजी करणार संघ बाजी मारू शकतो. यावेळी पुन्हा एकदा चुकीचा मारा. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने फिरवला. क्षेत्ररक्षक तैनात येतोय, फेकी करतोय. याचा नोचा इशारा येतो पंचांकडून. नक्कीच चेक करण्यासाठी सांगितलं गेलंय. अंपायर कॉल असेल. तर नसेल हा नो नाहीये पंच. तर ओव्हर समाप्तीचा इशारा. ओव्हर समाप्तीसोबत आपण पाहतोय धाव फलक 11 या आकड्यावरती. नवीन युवा खेळाडू, युवा गोलंदाज आणि गोलंदाजीमध्ये मात्र या स्पेलमध्ये इम्प्रेस करून गेलाय. नक्कीच शाबासकीची थाप मात्र त्याच्या पाठीवरती पडताना पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती मोठा आघात आणि त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं गेलं. सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं लागेल सुरेखचा. चला लगेचच दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करा. जास्त वेळ घेऊ नका. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती किशोर काटे. नक्कीच हा देखील चांगला खेळाडू आहे. नवी मुंबई यांनी देखील गाजवली आहे गेल्या काही काळामध्ये. आपण पाहिलं गेलं तर स्वतःच अगदी पाहिलं गेलं तर क्लास कुठेतरी शोधतोय. यावेळेस पंचांकडून येतो वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव जोडली जाते धाव फलकावरती. या अतिरिक्त धावा कुठेतरी पराभवासाठी कारण बनतील हे लक्षात ठेवून गोलंदाजांनी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू प्रॉपर पुल केला गोलीगत. इथं मात्र षटकार जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच दबावात थोडासा आणलं गेलं होतं पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र हा षटका थोडासा दबावामधून बाहेर काढताना पाहायला मिळेल आता फलंदाजांना. नक्कीच 10ची सरासरी अगदी 10-11 रनांची सरासरी हवी आहे. त्याच्यामध्ये एक षटका आला तर मात्र नक्कीच मॅच मध्ये आणतोय संघाला हे जाणून मात्र हा मोठा फटका आलाय. आता इथून पुढे मात्र एकेरी दुकेरी समीकरण ठेवलं जाईल की मोठ्या फटकाने मात्र सुरुवात चालेल राहील हे पाहणं हे महत्वाचं. तर या दोन संघांदरम्यान जो जिंकेल तो मात्र आपल्याला धडकताना पाहायला मिळेल पाटण वॉरियर्स या संघासोबत. अगदी पाहिलं गेलं तर परिलन कराड या संघाला नेस्तनाबूत करून यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू टाइम करता आला नाहीये. मोठा फटका अपेक्षित होता परंतु गतीमधलं मिश्रण कुठेतरी फसवं ठरलं. टाइम करता आला नाही प्रॉपर. अगदी बॅट अगोदर निघून गेली आणि चेंडू मात्र उशिराने येताना पाहायला मिळाला. अनपेक्षित अशी गती होती त्या चेंडूवरती. मोठ्या फटक्यानंतर चांगलं पुनरागमन किशोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस ऑफसाईड रिजन मध्ये अगदी थांबून चेंडू आलेला आणि त्याच्यावरती देखील अगदी थांबून नंतर अगदी पहिला प्रहार केला गेलाय. पंचांचा इशारा आला. अगदी रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो काय फटका सजवला गेलाय.
दोन्ही अगदी पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून उभे राहिले आणि धावफलक आपण पाहतोय या 6 धावांनी 24-24 या आकड्यावरती पोहोचलाय. अजून 21 धावांची गरज असेल. किशोर काटे कुठेतरी मात्र थोडंसं अगदी पाहिलं गेलं संघासाठी डोकेदुखी ठरतोय. पुनरागमन महत्वाचं असेल. यावेळी हलक्या हाताने आता मात्र चांगला चेंडू त्याला मात्र सन्मान दिला जातोय कारण एक फटके मोठा फटका येणं महत्वाचं आहे. तिथं मात्र 2 फटके आलेत या षटकामध्ये हे जाणून मात्र आता फलंदाज खेळी करतायत. चांगलं क्रिकेट दाखवलं जाते. यावेळेस शॉर्ट लाईनचा चेंडू होता अगदी झोकून दिलं गेलं होतं परंतु टायमिंग बसला नाहीये. 1 धाव तरी देखील धावून घेतली जाते अगदी चपळाईने. ऑफसाईड रेंजमध्ये हा देखील चेंडू ढकलायचा होता परंतु रीच करता आलं नाहीये फलंदाजाला. या षटकातला शेवटचा चेंडू किशोर काटे. यावेळेस मात्र गुडलेंदवरती स्पीच होताना चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 26-26 या आकड्यावरती आणि समीकरण आता उर्वरित 12 चेंडूवरती 19 या धावसंख्येचं आहे. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येईल गोलंदाज. महत्वाची विकेट आहे. महत्वाची अगदी पाहिलं गेलं तर ही ओव्हर ठरेल. तिसरं निर्णायक षटक घेऊन आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती राजू येत आहेत. फलंदाजीमध्ये निराशा केली आहे परंतु आता गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी पुनर्गमन करून देत आहेत का आपल्या हे पाहणं महत्वाचं. जी जबाबदारी आहे अगदी पाहिलं गेलं चांगली सुरुवात करून देणं महत्वाचं होतं. तिथं मात्र निराशा आली. अपेक्षित फलंदाजी नाही झाली. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती कशी किमया करतायत पाहावं लागेल. स्ट्राईकिंगला फलंदाज आहे श्रीधर. पहिलाच चेंडू वाईडचा येतो. इशारा पंचांकडून अतिरिक्त धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलते. 12 चेंडू 18 धावांचं आता समीकरण असेल. 12 चेंडू मध्ये अगदी पाहिलं गेलं तर 3 मोठे फटके अपेक्षित असतील पुरंदर या संघाला. तो पहिला फटका येतोय की काही शॉर्ट लाईनचा चेंडू पूल केला गेलाय. चेंडू जातोय घोषांकित रिजन मध्ये 1 धावेसाठी. फटका चांगला होता परंतु क्षेत्र थोडंसं अगदी पाहिलं गेलं तर फसलेलं. पाठची बाजू अगदी पाहिलं गेलं तर भौगोलिक परिस्थिती पाहता या मैदानाची पाठची बाजू अगदी पाहिलं गेलं बंदिस्त असलेली पाहायला मिळते. 180चं हे ग्राउंड जर धावा करायच्या असतील तर स्क्वेअर लीगच्या पुढे फटके करावे लागतील. यावेळेस ऑफसाईड रिजन मध्ये फटका खेळून काढला सिद्धार्थ यांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. त्याच्यावरतीच समाधान मानावं लागेल. बॅकअप आहे तिथे. आबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच वारंवार कानमंत्र दिला जातो. गोलंदाजांना ॲडवाइस दिले जाते आणि आपण पाहतो कल्पतरू चाळकेवाडी संघाचं प्रतिनिधित्व करतात पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघामध्ये. अगदी पाहिलं गेलं तर सक्सेसफुल कॅप्टन मध्ये अगदी पाहिलं गेलं तर टॉपला असलेलं हे नाव आहे आणि नवीन खेळाडू घडवण्यासाठी प्रामुख्याने ओळखलं जातं त्यांना. त्यांच्याच तालमीमध्ये घडलेलं आपण पाहिलं गेलं तर पहिलं षटक हाताळणारा सूरज कशा पद्धतीने इम्प्रेसिव्ह स्पेल आपल्याला आखताना पाहायला मिळालाय. नक्कीच यावेळेला गतीमध्ये परिवर्तन स्लोअर चेंडू आणि त्याच्यामध्ये मात्र फसवला.
त्यांच्याच तालमीतला आपण पाहतो आकाश मोहिती देखील अगदी पाहिलं गेलं तर प्रामुख्यानं विदेशामध्ये खेळताना आपल्याला पाहिलं होतं. यावेळेला गती वाढवली गुडलेंथवरती स्पॉट झाला, अंगाचा वेध घेतोय. एक धाव नक्की येईल याच्यावरती. बाईच्या स्वरूपातली ही धाव ऍड होईल धावफलकावरती. धावफलक पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. लेग साईडच्या दिशेने टोललेला हा चेंडू आपण पाहतो. आतापर्यंत पाहिलं गेलं तर षटक चांगलं हाताळलंय. निर्णायक षटक कसं हाताळायचं एक चांगलं अगदी पाहिलं गेलं तर नमुना सादर केला आतापर्यंत. आता हा जर निर्धाव चेंडू आला तर शेवटच्या षटकामध्ये मात्र चुरशीचा सामना होताना आपल्याला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी हाकली गेले, कौतुक करावं लागेल. नक्कीच फलंदाजी निराशाजनक राहिली परंतु गोलंदाजीमध्येचा स्पेल होता तो मात्र चांगला राहिला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 31-31. आता समीकरण आहे ते म्हणजे 6 चेंडू 6 चेंडू 14 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पाहिलं गेलं तर चला वेळ घेऊ नका. कुंभरगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण पांगवा. टीम मीटिंग अवॉइड करा. अगदी पाहिलं गेलं तर मोठी स्पर्धा अजून बाकी आहे. प्रत्येक सामना 4 षटकांचा खेळला जाणार आहे. आपण पाहतोय आधार स्तंभ चषक 2024 ची ही स्पर्धा. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचे विद्यमान अध्यक्ष गोपीदादा सूर्यवंशी गोल्डन मॅन हार्ट त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भरवली गेलेली ही रुबाबदार स्पर्धा आपल्या भेटीला आले. आज शनिवार आणि उद्या रविवार 2 दिवसामध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा आपल्या समोर आली आहे. नक्कीच चांगली स्पर्धा आणि अगदी पाहिलं गेलं तर अध्यक्षस्थानी विराजमान आहेत. जेव्हा विराजमान झाले तेव्हापासून मात्र पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला एक नवी दिशा देण्याचं कार्य केलं गेलं. अगदी सोन्याचे दिवस दिले गेलेत या सोन्याच्या माणसाकडून. त्याचाच वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि ही भरवली गेली स्पर्धा अगदी क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेटची मेजवानी आपल्या समोर ठेवली गेली आहे. आणि अगदी पाहिलं गेलं तर 45 धावा होत्या. अगदी वाटलं होतं सहज पद्धतीनं पुरंदर 11 हा संघ कंप्लीट करेल की काय, परंतु जसं सुरुवात झाली पहिला गोलंदाजीमध्ये आला सूरज, त्यांनी मात्र अगदी पाहिलं गेलं तर सामना जकडून ठेवला गेला. किशोर काटे थोडासा महागडा ठरला परंतु तिसरं षटक निर्णायक ठरलं राजूजींचं. अगदी पाहिलं गेलं त्या षटकामध्ये फक्त धावा दिल्या गेल्या त्या 5 आणि टर्निंग पॉईंट ठरणारं ते षटक. आता 6 चेंडू 14 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो किरण. ठरणार आशेचा किरण की नेस्तानुभूत करणार आज अपेक्षा संघाच्या. पहिला चेंडू त्याच्यावरती आक्रमण क्षेत्ररक्षक आहे परंतु समालोचन कक्षाला मानवंदना देणारा पहिलाच हा मोठा आघात केला जातो. गोलीगत धोका मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदललेली, समीकरण खुली केले गेले दोन्ही बाजूनी. 5 चेंडू आता 8 धावांचं समीकरण. 6 चेंडू 14 धावांचं समीकरण थोडंसं अवघड वाटत होतं फलंदाजीसाठी परंतु पहिल्या चेंडूवरती आघात केला गेला. टाइम केलं गेलं प्रॉपर. ओव्हर द पिच चेंडू होता त्याचा मात्र फायदा लॉंगॉनच्या डोक्यावरून. अगदी पहिले लॉंगॉनला उभे होते मिथून प्रेक्षक म्हणून उभे राहिले तिथे. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढवली. आता मात्र कस लावावा लागेल गोलंदाजाला. किरणच्या पहिल्या चेंडूवरती 6 धावा. आशेचा किरण बनतोय की मात्र पराभवाचं कारण बनतोय. किरणवरती आहे जबाबदारी, अजूनही आहे मॅच. 5 चेंडू 8 धावा रोखायच्या आहेत. ही किमया क्रिकेटमध्ये खूप वेळा झाली आहे, रोखल्या गेले तेवढ्या धावा, परंतु रबर क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं आपण सांगू शकत नाही. अगदी हलकाशी कडा आणि आपण पाहिलं गेलं तर चेंडू सीमापार जाताना पाहतो. यावेळेस प्रॉपर अगदी पाहिलं गेलं तर यॉर्क लाईनचा चेंडू बॅटची कडा घेऊन घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी. समीकरण बदललेली. 4 चेंडू 7 धावांचं समीकरण. इथून पुढे प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र संजीवनी असेल, अमृत असेल ते म्हणजे कुंभारगाव या संघाला.
यावेळेला आपण पाहिलेलं चेंडूवरती ग्रीप होत नाहीये, दबाव आहे मैदानामध्ये. गोलंदाजावरती दबाव आहे, फलंदाजावरती आहे. जर किरण ही मॅच जिंकून देतो, या धावा डिपेंड करतो, तर मात्र महेंद्र धुमाळ यांच्याकडून बक्षीस लावलं गेलं 1001 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच आता मात्र बक्षिसांचा वर्षाव केला जातोय, पाऊस पाडला जातोय. यावेळेस मात्र नोचा इशारा येतो पंचांकडून. आता मात्र फ्री हिट असेल. अगदी चुरशीची मॅच, दबाव काय असतो हे मात्र आता आपल्याला दिसताना पाहायला मिळतंय. आता मात्र समीकरण बदललेली, 4 चेंडू 6 धावांचं समीकरण. येस, इट इज नो बॉल. थँक्यू पंच. फ्री हिटची संधी. आता मात्र 4 चेंडू 6 धावांची गरज, हातखुली करण्याची संधी आहे या चेंडूवरती. नक्कीच क्षेत्ररक्षक येईल, परंतु 9चा हा चेंडू असेल लक्षात ठेवणं. फ्री हिटचा हा चेंडू असेल लक्षात ठेवावं लागेल, लगेचच पोहोचवावं लागेल त्याला इच्छित स्थळी. आता मात्र अगदी पाहिलं गेलं तर फ्री हिटचा चेंडू चांगल्या पद्धतीने आखला गेला गोलंदाजाकडून. समीकरण बदलली. समीकरण आहेत आता 3 चेंडू 5 धावांचं समीकरण आहे. गोलंदाज किरण. प्रत्येक चेंडूवरती मात्र मॅचचं पारडं फिरतंय, मॅचची गणितं बदलतात, मॅचची अगदी पाहिली गेलं तर दिशा बदलतीये. एका चेंडूवरती पुरंदर, तर दुसऱ्या चेंडूवरती 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू आखला गेला. एक क्षेत्ररक्षक मारुती चव्हाण जात आहेत धावत चेंडूवरती. एकच धाव येते प्रत्येक चेंडू गणित. मात्र आता हृदयाचे ठोके वाढवले जात आहेत, तर हृदयाची ठोके वाढवणारी दुसरी सलग मॅच आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेदरम्यान. 2 चेंडू 4 धावांचं समीकरण. काही मॅच झाली आहे, रंगतदार मॅच. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी आखली गेली आहे. इथून पुढे हा किरण या धावा रोखल्या गेला तर मात्र जे पारितोषिक लावलं गेलं 1001 रुपयांचं महेंद्र धुमाळ यांच्याकडून, त्याची मात्र त्याला लगेच वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळेल. बक्षिसांचा नक्कीच पाऊस पाडला जातो पावसाळी या क्रिकेटमध्ये. मोक्याच्या क्षणी मात्र हा वाईड चेंडू, अगदी अतिशय अगदी अनपेक्षित असा हा चेंडू आखला जातोय. इथं मात्र काय खेळी केली गेले, थोडासा नाराजीचा स्वर येताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मोक्याच्या क्षणी अशी गोलंदाजी अपेक्षित नाहीये. आता मात्र वाईड आला. समीकरण बदललेली. 2 चेंडू 3 धावांचं आता समीकरण. हा चेंडू जर निर्धाव आला तर शेवटच्या चेंडूवरती मात्र सगळ्यांच्या भुवया उरताना पाहायला मिळतील, परंतु पुरंदर 11 या चेंडूवरती मॅच संपवण्याची अपेक्षा असेल. तर किरण मात्र परिपूर्ण प्रयत्न करेल की हा निर्धाव चेंडू आखला जाईल. अगदी क्षेत्ररक्षण देखील अगदी अगदी पाहिलं गेलं तर समीप आणलं जाते, जवळ आणलं जाते. किरण थोडासा दडपण आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आखला गेला, त्यानंतर हा अगदी पाहिलं गेलं तर मोक्याच्या क्षणी वाईड चेंडू देखील त्याच्याकडून हाताळला गेला. चांगला गोलंदाज आहे, परंतु आपल्या अनुभवाचा वापर करावा लागेल. दडपणामध्ये स्वतःला झुकू न देता सावरावं लागतं, हे दाखवून द्यावं लागेल. यावेळेस ओव्हर चेंडू अगदी खोदून काढला गेलाय, त्याच्यावरती देखील एकच धाव. आता मात्र समीकरण बदलली. 1 चेंडू 2 धावांचं समीकरण. आणि आता मध्ये मॅच मात्र पूर्णपणे चुरशीची ठरलेली. 1 चेंडू 2 धावांचं समीकरण. अगदी आतापर्यंत जे किरणने वाईड आणि 9 चेंडू आखले गेले ते नसते आखले तर मात्र काय मॅच रंगली असती. मॅच पूर्णपणे अगदी पाहिलं गेलं तर ही हातामध्ये असते कुंभारगावच्या, जर ते वाईड आणि 9 चेंडू आखले गेले नसते. परंतु यावेळेला
नक्कीच वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय भर पावसामध्ये, मात्र गरमाहट आपल्याला पाहायला मिळते, गरमी पाहायला मिळते मैदानामध्ये. आणि गरमी का नाही होणार, कारण मॅच तशी रंगली आहे. एक चेंडू 2 धावांची गरज आहे मैदानामध्ये. पुरंदर 11 या 2 धावासाठी झगडताना पाहायला मिळतो, तर या 2 धावा रोखण्यासाठी एक व्हॅलिड डिलिव्हरी हाताळण्यासाठी आशेचा किरण बनून असलेला तिथं किरण गोलंदाजी मार्कवरती कुंभारगाव या संघाच्या पूर्ण आशा घेऊन निघतो चेंडू घेऊन. आणि इथं मात्र पंचांचा वाईडचा इशारा येतोय. कुंभारगावकडून जल्लोष साजरे केला जात होता, तोपर्यंत मॅच मध्ये चोरस नाटकीमय क्रिकेट पाहायला मिळतंय. अगदी पाहायला गेलं तर विजयाचा जल्लोष करताना सावध करावा लागतो, वेळ घ्यावा लागतो. जल्लोष अगदी वेळेच्या आधी केला तर मात्र वेळ आपल्याला त्याची दिशा आणि दशा भरकटताना पाहायला मिळते. अगदी वेळेच्या आधी मात्र इथं आपण पाहायला गेलं तर जल्लोष केला गेला आणि पंचांकडून मात्र वाईडचा इशारा आला. आणि कधी कधी पाहिलं गेलं तर आनंदामध्ये आपण पाहिलं गेलं तर आपले पाय जमिनीवरती ठेवायचे असतात. हे पाय अगदी पाहिलं गेलं तर थोडेसे कुठेतरी आनंदामध्ये उचलले गेले. कुंभारगाव या संघाकडून आनंद व्यक्त केला गेला, परंतु वाईडचा इशारा पंचांकडून आला. आता मॅचमध्ये मात्र दोन्ही बाजूनी खुली आहे ही मॅच. एक धाव रोखायची आहे. खूप कठीण कॉम्बिनेशन बनलेलं क्रिकेटमध्ये. अगदी पाहिलं गेलं 6 धावा ज्यावेळेला घरचे असतात नितीन सर अगदी सहजतेने पर होतात, परंतु एक धाव घेत असताना मात्र दमछाक होत असते फलंदाजाची. एक चेंडू 1 धावेची गरज आहे. आशेचा किरण बनलेला आता मात्र कारण बनेल का पराभवाचं, की इथून पुढे देखील मॅच कुंभारगावसाठी घेऊन जाईन, की स्ट्राईकवरती असलेला हा फलंदाज पुरंदरासारखा उभा राहील आणि पुरंदर या 11 संघाला विजयाचा गौरव प्राप्त करून देईल. पुरंदर किल्ल्यासारखा उभा असलेला अगदी हा ढाण्या वाघ फलंदाज आपल्या संघासाठी विजयाचं कारण बनतोय, की किरण मात्र आशेचा किरण बनून कुंभारगावसाठी लढवया ठरतोय. घेऊन निघालाय फायनलचा हा चेंडू. डॉट बॉल आहे ना, तो डेबिट आहे. आणि हा चेंडू हाताला जातोय. निर्धाव किरणचं करावं लागेल कौतुक. आशेचा किरण मात्र ठरला. नक्कीच महेंद्र धुमाळ यांनी लावलेला 1001 रुपयाचं पारितोषिक मात्र इथं नक्कीच सबमिट करायचं त्याच्यासाठी. काय गोलंदाजी आखली गेली, संपूर्ण गोलंदाजांचं मात्र कौतुक करावं लागेल. सुरुवात केली गेली अगदी सूरज पासून 10 धावा द्यायला गेला, महत्वाची विकेट घेतली गेली. त्यानंतर किशोर काटे थोडासा अगदी पाहिलं गेलं तर मागडा, परंतु मॅचला टर्निंग पॉईंट ठरणारं षटक ठरलं. तिसरं षटक राजूंचं, फक्त 5 धावा आणि मॅच मध्ये मात्र ठेवलं कुंभारगाव या क्रिकेट संघाला. टर्निंग पॉईंट ठरणार ते षटक होतं. त्यानंतर आलेला किरण एका चेंडूवरती कधी पराभवासाठी कारण बनतोय, तो दुसऱ्याच ठिकाणी अगदी किरण ठरला. आणि शेवटी अगदी पाहिलं गेलं कुंभारगाव या संघासाठी विजयाचं कारण ठरला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स कुंभारगाव. अगदी पाहिलं गेलं तर या चुरशीच्या मॅच मध्ये आधारस्तंभ चषकामध्ये पहिला विजय प्राप्त करताना ठरला यशस्वी. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, पाटण वॉरियर्स संघ संघनायक तसेच कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन संघनायक या नाणेफेकीसाठी वेळ घेऊ नका. लगेचच जिंकलेल्या संघांचं इथं नाणेफेक केली जाईल.